जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चांगला ग्राहक जर घडवायचा असेल तर खूप लहान वयापासूनच त्याच्यावर ते संस्कार होणं फार गरजेचं आहे. आणि मुंबई ग्राहक पंचायती त्यांच्या माध्यमातून लहान मुलांना सुद्धा चांगलं ग्राहक कसं व्हायचं याच्या कार्यशाळा किंवा शाळेत जाऊन याचं प्रशिक्षण दिलं जातं. असं जरी असलं तरी मुलांचं स्वास्थ्य जर उत्तम असेल, त्यांचं शरीर मन जर छान कार्यरत असेल तर मुलं खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला काय घडतंय याच्या बाबतीत जागरूक होतात, सजग होतात. मग हे संस्कार मुलांवर लहान वयापासूनच कसे करायचे, कुणी करायचे याबद्दलच आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. बालरुग्णांचं स्वास्थ्य असा आपला विषय आहे आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी गेली 40 वर्ष या क्षेत्रात कार्यरत असलेली तज्ज्ञ मंडळी आपण आमंत्रित केलेत. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अर्चना जोशी मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम बालरोग तज्ज्ञ आहेत. आणि आजचे आपले दुसरे तज्ज्ञ डॉक्टर हेमंत जोशी सर. सर तुमचंही कार्यक्रमात स्वागत. सर सुद्धा बालरोग तज्ज्ञ आहेत आणि अनेक वेगवेगळे उपक्रम किंवा अनेक गोष्टी ज्या स्त्रियांसाठी बालकांसाठी होणं गरजेचं होतं त्यावर त्यांनी खूप हिरिरीने काम केलं आणि त्या सगळ्या गोष्टी तडीस नेल्यात. ते मध्ये मध्ये आपण बोलणार आहोतच की खूप मोठं काम आहे तुमचं या क्षेत्रातलं. मला सुरुवातच अशी करायची की जेव्हा आपण बालग्राहक घडवतोय, त्याची बुद्धिमत्ता प्रखर करतोय, त्याला कुठलेही आजार होऊ नयेत याची काळजी घेतोय, मला वाटतं त्याच्या जन्मापासूनच याची सुरुवात होत असेल नाही का? काय सांगाल मॅडम? आपण बालग्राहकाची काळजी घेतली पाहिजे. बाळ जसं जन्माला येतो त्याला आईचं दूध मिळालं पाहिजे. शीख दूध पहिले 3 दिवसात कोलोस्ट्रम म्हणतात त्याला, ते मिळालं पाहिजे. आणि हे बाळाला मिळालेली सर्वप्रथम रोग प्रतिबंधक लस सुद्धा आहे. आपण वॅक्सिनेशन म्हणतो, ही एक प्रकारची वॅक्सिन आहे ज्यांनी बाळ आजारीच पडत नाही. तर आईचं दूध मिळालं पाहिजे आणि 6 महिनेपर्यंत केवळ मातेचं दूध तेवढंच मिळालं पाहिजे. आणि 6 महिन्यानंतर आपण उष्टावण संस्कार करतो आणि घरी बनवलेले अन्न आपण सुरू करतो. आणि जसं जसं बाळ मोठा होतो तसं घरी बनवलेले सगळे पदार्थ चाखून त्याची चव आपण डेव्हलप करतो आणि वाढदिवसाला तो आईबाबांसोबत ताटभर जेवू शकतो. असे टप्पे आपण खरं तर व्हायला हवे. आणि त्याला कुठल्याही प्रकारचं बाहेरचं दूध किंवा बाटलीचं दूध हे देण्याची गरज नाही. कारण आपण काय म्हणतो, आईचं दूध पिणारे बाळाला हा सख्खी आईचं दूध पितो असं म्हणतो. तो जर गाई म्हशीचं दूध प्याला तो आम्ही म्हणतो की सावत्र आईचं दूध पितो, गाई म्हशी त्याचे सावत्र आई. आणि जर तो बाटलीने दूध पित असेल तर आम्ही म्हणतो ही पूतना राक्षसीचं दूध पितो. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की कृष्णाला मारायला पूतना नावाची राक्षसनी आली होती. ती विषारी दूध पाजायची कृष्णाला आणि ती मारायला आली होती. तर आजकालची कलयुगमध्ये ही विषारी दूध पाजणारी आहे ही बाटली आहे. आणि बाटलीने मुलं आजारी पडतात, त्यांना वाईट सवय लागतात, त्यांना उलटी, जुलाब, निमोनिया असे वेगळे आजार लागतात आणि ही सवय चांगली नाही. त्यामुळे कमी दूध पडला तर आपल्याकडे दूध वाढवायला पदार्थ असतात घरी. आपण डिंकाचे लाडू, मेथ्याचे लाडू, या सगळ्यांच्या वर आहे मायेची थाप. आईच्या पाठीवर मायेची थाप दिली तर तिला दूध भरपूर येतो. तिला सारखं सारखं खाऊ घालून आपण तिला सारखं शिव्या देत बसतो, बाळ रडतोय, तुला दूध कमी, तुला दूध कमी, तुला दूध कमी. तर हा दुष्ट चक्र तिच्या मनात राहतो आणि तिचं दूध टेन्शनमुळे कमी होतो. साधारण तिला मायेची थाप मिळाली, छान प्रेमळ वातावरण घराचं मिळालं तर कोणतेही आईचं दूध कमी होत नाही, हे मी सांगू शकते.
तुम्हीच ह्या प्रश्नाचं उत्तर ओघात दिलं, नाही तर मी विचारणारच होते की हल्ली बऱ्याचदा ज्या अगदी तरुण माता असतात त्यांचा हा प्रश्न असतो की दूध पुरत नाहीये, मग वरचं दूध सुरू करा वगैरे. तर तुम्हीच सांगितलं त्याच्यावर तणावामुळे कमी होतो. जर वातावरण चांगलं आनंदी असेल, घरी तिला आई बाबांचे लाड, बहिणीचा लाड आणि तिचे मिस्टरांचे सपोर्ट असेल तर दूध कमी नाही होणार. या सगळ्यामध्ये हल्ली आपले म्हणजे तुमच्यासारख्या डॉक्टरांना कन्सल्ट करायच्या आधी आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट नावाचा एक डॉक्टर आहे, त्याच्यावर आपण अवलंबून राहतोय म्हणून सुद्धा काही गोष्टी निर्माण झाल्यात असं वाटतं तुम्हाला? एक शिशुपोषण ॲप आहे जे आम्ही बालरोगतज्ञ संस्थेने बनवलेलं आहे. आपण त्याला शिशुपोषणासाठी ते आयांना देतो, नवीन जी माता आहे तिला देतो, त्याने तिला बरंच आधार मिळतो. आणि बरेच लॅक्टेशनल काउन्सिलर्स म्हणजे ज्या सखी आहे जे घरोघरी जाऊन त्या मातेला सपोर्ट देतात, तिला आधार देतात दूध पाजायला. तिचे स्तन कडक झाले असतील तर तिला ते काढायला मदत करतात, तिला निपल जरा लहान असेल तर तिला मदत करतात. असे सख्यांचा ग्रुप आहे, त्याला ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया असं संस्थेचं नाव आहे. आणि ती संस्था घरोघरी जाऊन मातेंना मदत करते आणि आता दूध देण्यास मदत करते. आणि हे मला वाटते बालग्राहकासाठी सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे की त्याला मातेचं दूध जो हक्काचा आहे तो मिळाला पाहिजे. कारण जर बाळ आपला बोलू शकला असता, लहान बाळ, तर त्यांनी सांगितलं असतं की मातेचं दूध मिळणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो माझ्या डॉक्टरांनी बघितला पाहिजे की मला तो मिळालाच पाहिजे. आम्ही बालरोगतज्ञ आम्ही सगळ्यांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे की आमच्या बाळाला मातेचं दूध मिळायलाच पाहिजे. डब्बे बाटली नकोच नको. सर काय सांगाल या सगळ्याबद्दल? आणि मग आपण पुढल्या टप्प्याकडे जाऊ. मूल मॅडमने जे सांगितलं की पहिल्या वर्षात ते आई बाबांबरोबर छान जेवायला बरोबर बसलं पाहिजे, त्याच्या पुढे जाऊया. आईचं दूध मिळालं तर मुलं हुशार होतात आणि ते जगतात. 40 वर्षाचा अनुभवाने सांगतो की ज्याला आईचं दूध नाही त्याला जगवणं फार मुश्किल होतं, तो आजाराने मरून जातो. सो आईचं दूध हे अमृत आहे, नंबर 1. नंबर 2, ते जर सलग 6 महिने मिळालं तर बालमृत्यू 10% कमी होतात आणि मुलांचे मेंदू छान वाढतात, मुलांची उंची वजन हुशार होतात, आजारपण कमी होतात. म्हणजे अमृतच आहे ना. पण पूर्वी रजा 3 महिन्याची होती, मग 6 महिने दूध कसं पाजणार? तर हे आमच्या दोघांच्या लक्षात 88 मध्ये आलं. आम्ही दवाखाना सुरू केल्यावर आलं. मग आम्ही त्याच्या पाठी लागलो, पाठपुरावा केला. आमच्या संघटनेने ते ठराव मंजूर केला की बाळंतपणाची रजा 6 महिन्याची पाहिजे. तर 88ला जे काम सुरू केलं तर 2017 मध्ये सरकारने त्याचा कायदा केला. आता सगळ्या काम करणाऱ्या सर्व मातांना खाजगी सरकारी 6 महिन्याची बाळंतपणाची रजा मिळते. त्याने बालमृत्यू कमी झाले आणि जे मुलं आहेत त्यांचे जास्त हुशार, जास्त बुद्धिमान, शक्तिमान आणि छान होणार. त्यांना हक्काची आई 6 महिने मिळाली ना, त्यांच्यासाठी केवढं मोठं हे योगदान आहे तुमचं खरं तर. आता 1-2च बाळ होतात, तर ती आई जेव्हा माहेरी असते ना तर ती सुखी असते. तर बाळंतपण माहेरीच व्हायला पाहिजे. आणि आमच्या वसई तालुक्यात ती 6 महिने घरी राहते माहेरी. अच्छा. तर त्यामुळे बाळ छान वाढतात. तर हे 2 बिलकुल व्हायला पाहिजे. वा. पण खरं काय माहिती आहे का की सरकार दर 5 वर्षांनी आरोग्याचा अभ्यास करते, कुटुंबाच्या आरोग्याचा अभ्यास करते 132 बाबींवर की काय होऊन राहिलं बाबा. तर त्यात काय दिसलं की 2015 ते 20 या दरम्यान बाटलीने पाजायचं प्रमाण दुप्पट झालं आहे. अच्छा. बरोबर. आम्ही सगळे सांगतो की बाटली नकोच, पण ते कसं दुप्पट झालं? कारण बाटली विकणाऱ्यांचे विक्रीचं पैसे करोडो रुपयांमध्ये आहे. तर त्यांच्यापेक्षा जास्त प्रयत्न करून आपल्याला सगळ्यांना शिकवायचं आहे की आईचं दूध पाजा. म्हणून आपण सगळे जे हा कार्यक्रम बघतायत हा तुम्ही मोबाईलमध्ये टेप करा, याचा व्हिडिओ करा, लिहून घ्या आणि नंतर सामाजिक माध्यमाच्या मदतीने तुम्हाला आज जे चांगलं मिळेल हे तुम्ही सगळ्या भारताला शिकवा. कारण रोज 70,000 मुलं जन्माला येतात. महाराष्ट्रात 7,000 मुलं जन्माला येतात. त्यांच्या आयांना हे कळलं पाहिजे, त्यांना हे माहीत नाही. आणि रोज आम्ही 70,000ला शिकवलं ना तरी 150 कोटी लोक शिकायचे राहिले आहेत. म्हणजे खूप मोठं काम आहे. बरोबर. तर वामन अवतारात एका पायात पृथ्वी व्यापली, तसं आपल्याला हे चांगली गोष्ट आहे ना ही रोज आपल्या सगळ्या लोकांना सामाजिक माध्यम आणि मोबाईलच्या मदतीने कळवायला पाहिजे. खरं. आणि मोबाईलला आपण वापरतो आणि नाव ठेवतो तर आपण सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये हे रेकॉर्ड करून म्हणजे जे चांगलं शिकू
ते सगळ्यांना शिकवलं पाहिजे, तर भारत छान होईल. या निमित्ताने आहार आपला कसा असला पाहिजे, म्हणजे लहान मुलांचा किंवा तशी मोठी होतात तसं त्यांची भूक सुद्धा वाढते किंवा त्यांना वेगवेगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत, याबद्दल काय सांगाल? खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या बरोबर आहेत. बघा, तो 2020चा कुटुंबाचा आरोग्य अभ्यास असं सांगतो की 10 पैकी 9 मुलं दुसऱ्या वाढदिवसाला कुपोषित आहेत, कमजोर आहेत, लहान आहेत, लहान मेंदू, खुरटलेली उंची आणि बारीक. तर हे का होतं की जेव्हा आईचं दूध पाजतो आपण ते 6 महिने पुरतं, नंतर कमी पडतं. चमच्यामध्ये बाळाचं अन्न घ्या आणि तो वाकडा करा, ते जर सांडलं तर त्यात पाणी जास्त आहे. अशा अन्नाने उपासमार होऊन मुलं खुरटतात. अच्छा. सो त्याऐवजी 6 महिन्याला बाळाचं उष्टावण केलं पाहिजे. आपल्याकडे सण आहे सगळ्याचा, तर मामाच्या मांडीवर बसवतात, आत्याच्या मांडीवर बसवतात आणि त्याला ओठाला जर घरचं मऊ अन्न लावलं, घरातलं जे आहे ते, तर मुलं चाटून खातात. आणि जर समजा काहीच कारणाने आईचं दूध आधी वाटलं कमी, तर ज्या दिवशी आईला वाटेल की मला दूध कमी वाटतं, तर ती खरी तिला कसं कळते, दुसऱ्याला नाही कळत. त्या दिवशी मांडीवर बसवायचं आणि ओठाला मऊ शिरा, उपमा, केळ, चिकू, पपई, घरातलं मऊ अन्न, डाळ भात सोपा सगळ्यांच्या घरी आहे, तो चाटवायचा, तो जिभेने खातो. मग त्या दिवसापासून दर दुधाच्या आधी मऊ वरण भात लावा, तो चाटून खातो आणि हळूहळू सगळं अन्न घरचं खायला लागतं. खरा आजार काय आहे की कसं नीट जेवायचं मोठ्यांनी, हेच आम्हाला माहीत नाही. बरं. सो तुम्ही माझ्या शर्टवरच लिहिलं आहे, हे 80 शब्द आले ना तर आम्ही छान होणार आणि मग मुलं पण छान होणार. हां, म्हणजे मुलांसारखं जेवलं की बाबासारखं जेवलं की मुलं, पण आई बाबा जर चुकीचे आहेत. या डॉक्टर पण आलेत. हा हैदराबादला राष्ट्रीय पोषण संस्था आहे, त्यांनी पुस्तक काढलं आहे डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स, ते आम्ही मराठी केलं आहे. पण त्यातला 80 शब्द महत्त्वाचे आहेत. खायचा नियम असा आहे की 1, भूक लागली तर खा. हे नाही की फुकट मिळाला वडापाव खाल्ला, भूक लागली तरच खा. आणि अर्धी भूक खा. पोटभर खाणारे अल्पायुषी, अच्छा, अर्धपोटी राहणारे 100 वर्ष जगणार, पोटभर खाणारे 50 वर्षाला आजारी, आपण सगळे. बरं. हां. आणि जे खाणार, समजा हे ताट आहे, त्याचे 4 वाटे करा. अच्छा. आणि अर्ध भाजी कोशिंबीर पाहिजे, ही भाजी पाहिजे, हे गाजर टोमॅटो, हे अर्धा भाग पाहिजे, अर्धा. आणि पाव भाग डाळ किंवा मांसाहार आणि पाव भाग भात, म्हणजे एकच वाटी भात किंवा 2 पोळे एवढंच खायला पाहिजे. 2 वाट्या पहिला भात, शेवटचा भात, मध्ये 4 पोळ्या नाही, मध्ये भाकरी नाही. असं केलं तर छान होणार. आणि जवसाची चटणी आहे, 10 ग्राम जवस रोज खाल्ला ना तर मेंदूला जे तेल लागतं ते यातून मिळतं. अच्छा. पूर्वी महाराष्ट्र जवसच खायचा, तर हे महाराष्ट्रात आलं पाहिजे परत, त्याची चटणी आली पाहिजे. म्हणजे आम्हाला रोज भाजी पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, चटणी पाहिजे, वरण भात पाहिजे आणि वाटीभर दही पाहिजे. दह्यातून B12 जीवनसत्व मिळते, ज्याने मेंदू चांगला होतो. बरोबर. केस वाढायला, पेशी वाढायला सगळ्याला B12 आणि फोलिक ॲसिड म्हणजे पानातलं सत्व हे लागतं. आणि आम्ही भाज्या कमी खातो म्हणून फोलिक ॲसिड नाही, म्हणजे जीवनसत्व नाहीत. आणि याने शी याने होते म्हणून शी होत नाही. बरोबर. आणि मग 50,000 कोटी रुपयाचं टॉनिक आम्ही खातो. आता मी जे सांगत आहे हे केलं तर आपले 50,000 कोटी रुपये वाचतील. आपला दर 3रा रुपया औषधातला टॉनिकचा असतो ते वाचेल, कारण यातनं जीवनसत्व मिळेल. दही खा आणि लोखंडाची कढईमध्ये स्वयंपाक करा, मग लोह मिळेल. दर 2ऱ्या माणसाला लोह कमी आहे, ते यातनं मिळेल. गोळ्या खाऊन होत नाही. आणि नंतर विड्याचं पान खा, त्याला चुना लागतो ना, त्या चुन्याने हाडं लांब होतात, बळकट होतात, स्नायू चांगले होतात. अच्छा. महाराष्ट्राचा अभ्यास आहे की जेवढ्या लोकांना लोह कमी आहे त्यापेक्षा जास्त लोकांना चुना कमी आहे. हा NIN राष्ट्रीय पोषण संस्था हैदराबादचं हे सगळं अभ्यास सांगत आहे मी तुम्हाला. माझं प्रत्येक वाक्य अभ्यासावर आधारित आहे. तर आपण आपल्यापुरतं एवढं करूया. मग आम्ही अचानक जाड होतो सगळे. तर आमची गोष्ट अशी आहे की आम्ही लहानपणी बारीक असतो, मग शाळा सुरू झाल्या की बसायला लागतात, मग जास्त बसतात, जास्त खातात, मग पोट येते. पोट आलं म्हणजे आजारी. आम्ही सगळे विठोबा पाहिजे, प्रत्येकाच्याकडे विठ्ठल देव पाहिजे. तो उभा असतो ना, सगळे कामं उभ्याने केले पाहिजेत आणि कंबर बारीक पाहिजे. जाड कंबर म्हणजे आजारी. हे चरबी असते, हे साखरेच्या कणाची चरबी होते. मी तू पोट आलं म्हणजे साखर आजार आहेच. हाताच्या बांगडीला आरसा नको, पोट आहे त्याला शुगर तपासायची गरज नाही, त्याला आहेच. आणि 1 किलो वजन वाढलं का 2नी रक्तदाब वाढतो. ज्याला पोट आहे त्याला रक्तदाब आहे आणि साखर पण वाढली आहे. मला वाटतं हे जरी तुम्ही आता मोठ्यांचं सांगत असलात तरी या सवयी खूप लहान वयापासून जर आपण 6 महिन्याच्या बाळाला हेच अन्न दिलं पाहिजे. आम्ही खातो तेच. त्याला
आता जगभरी मोहीम चालू आहे की अच्छा. मुलांचे नवीन बाजारचे डबे नाही, मुलांसाठी सेपरेट करायचं नाही. तुम्ही जे खाता ते छोटं छोटं करायचं आणि त्यात साखर मीठ कमी टाकायचे. आणि रश्मीताई, काळजीचं कारण आहे की लहान मुलांमध्ये हल्ली खूप लवकर डायबिटीज आणि Exactly. ब्लड मी आता प्रेशर त्याच्याचकडे येणार होते. आढळलेलं आहे. त्यामुळे वाढदिवसापर्यंत आपण साखर आणि मीठ नाही सांगतो द्यायला, आणि त्यांना चौरस आहार, त्यात म्हणजे रेनबो कलर्ड व्हेजिटेबल्स, Wow. धनुष्याचे रंगाचे म्हणजे टोमॅटो, गाजर, काकडी असे छान रंगबेरंगी त्याची फ्रूट जेवणाचं ताट असेल तर ते सगळं अट्रॅक्टिव्ह होईल. आणि शाळकरी मुलांना पण डबा हे कंपल्सरी केलं पाहिजे. आणि घरचं जेवण, पोळी भाजी, उपमा, शिरा, पोहे, जे काय घरी बनतं ते, बिस्किट, वेफर्स, फरसाण नकोच. कारण यांनी आजार पण येतं. बरोबर. त्यामुळे मुलांच्या आहाराकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. ते उंबरठा ओलांडताना, सकाळी घरून शाळेत जाताना त्यांनी काहीतरी खायला पाहिजे. म्हणजे आपण जे ब्रेकफास्ट कल्चर आहे, तर जो रात्रभर बाळ उपाशी आहे त्याचा तो उपास मोडला पाहिजे. त्याने घरी काहीतरी खाल्लं पाहिजे. नुसते 1 कप दूध पिऊन गेला म्हणजे त्याचा फास्ट ब्रेक नाही झाला. त्याने काहीतरी खाल्लं पाहिजे. खाल्ल्याशिवाय त्याने घरचा उंबरठा ओलांडायला नको. त्यामुळे ब्रेकफास्ट कल्चर पाहिजे आणि शाळेत डब्बा न्यायला पाहिजे. आणि लहान मुलांनी कमीत कमी 3-3 तासांनी काहीतरी खायला पाहिजे. ते काय ताटभर बसून एवढा खाऊ शकत नाही. आत्ता तुम्ही मॅडम जे सांगताय की असं त्यांना दर 3 तासांनी लहान मुलांनी काहीतरी खाल्लं पाहिजे, पण मग आईचा एक प्रश्न असतो की दरवेळेला ह्या मुलाला द्यायचं काय खायला, कारण त्याला काहीतरी मजेशीर खायचं असतं. मग यावर सरांकडे काही उपाय आहे का? नक्कीच असणार. हा सोपा उपाय आहे. अरे वा. चणे, शेंगदाणे, कुरमुरे, अर्धा घास आणि अर्धा घास गाजर, काकडी, टोमॅटो. गाजर, काकडी, टोमॅटो कधीही देऊ शकतो. हो, 24 तास. बर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जी. एका गावामध्ये खूप उंदीर होते आणि खूप मुलं होते. उंदीर सगळे जाड जाड आणि मुलं बारीक बारीक. बर. उंदीरचे मिळेल खायचे, मिळेल पाणी प्यायचे, छान व्हायचे. मुलं आईला मागायचे, दिलं की खायचं. मग एकदा तिथे उलटी जुलाबाची साथ आली. अच्छा. मुलं आजारी, उंदीर आजारी. अंगातलं पाणी जाते, बरोबर. तहान लागते, मुलं रडायचे. आईने पाणी दिलं तर प्यायचे. उंदीर इकडे तिकडे जायचे, तोंड लावून पाणी प्यायचे. सगळे उंदीर बरे झाले. मुलं खराब झाले, हॉस्पिटलला न्यायला लागलं. ज्याला पाणी मिळालं तो बरा झाला. माणसापेक्षा उंदीर बरे असं नवीन म्हणायला लागेल. गेली सांगून नवीन ज्ञानेश्वरी, माणसापेक्षा उंदीर बरे. पण ह्याचं कारण काय? एक खाऊ कोपरा करा, जमिनीवर खाऊ पाणी ठेवा. उंदराला कळते, मुंगीला कळते, मुलांना कळते. आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगितलं म्हणजे की अंगणवाड्यामध्ये खाऊ कोपरा करा. खाऊ कोपरा? हां, एक कोपरा, त्याला ते बाळ कोपरा म्हणतात. अच्छा. त्यात आम्ही त्या प्लास्टिकच्या पारदर्शक भांड्याला आम्ही अक्षय पात्र म्हणतो. द्रौपदीचं पात्र न संपणार, आणि त्यात ते उपलब्ध खाऊ ठेवतात. मुलं कोपऱ्यात बसतात, दिवसभर खातात. कुपोषणाच्या बारीकपणाच्या श्रेण्या असतात, 4, 3, 2, 1. एक महिन्यामध्ये 4 श्रेणीची मुलं 3 मध्ये येतात, 3चे 2 मध्ये येतात, 2चे 1 महिन्यात येतात. म्हणजे त्यांना जेव्हा वाटेल, त्यांना भूक लागली तेव्हा जाऊन त्यांनी खाल्लं पाहिजे, त्यांना मिळालं पाहिजे ते त्यावेळेला. बघा, आपण हवा घेतो ना, सुदैवाने आई हवा देत नाही, नाहीतर सकाळ संध्याकाळ एक ताट दिली असती. तर आईला बाहेर काढली पाहिजे. तर खाऊ पाणी खाली ठेवलं ना तर महाराष्ट्र छान होऊन जाईल. अच्छा. त्यांना जेव्हा पाहिजे, जेवढा पाहिजे तेवढा आहार त्यांना मिळाला पाहिजे. अजून एक गोष्ट आहे तेव्हा खातात ते. गोष्टी सांगतो आज. अजून एक गोष्ट सांगतो. कॅस्ट्रो नावाचा मित्र आहे, तो बाळाला घेऊन यायचे. ते म्हणे आमच्या डुकरांचं पैदास केंद्र बघायला या. आम्ही गेलो. ते म्हणे बघा, ही 150 डुकरं आम्ही हॉटेलचं उरलेलं शिळं आणतो, इथे टाकून देतो, तेच खातात, त्यातच लोळतात, त्यातच सुशी करतात आणि 150 किलोचे होतात 6 महिन्यात. बर. हां, मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. ते म्हणे बघा ना सर, हा खात नाही ना, मी याला रोज मेणबत्तीने चटका देते, मग हा जेवतो. बापरे. मी त्याला भीती दाखवते ती ताई, आणि तो बारीक होता मुलगा. मी म्हटलं डुक्कर बरं तुझ्या बाळापेक्षा. म्हटलं खाली ठेवून दे, तुझी गरज नाही. आता तो मुलगा छान आहे. अन्न खाली ठेवल्यावर तो छान होऊन गेला. मला वाटतं तुम्ही जे पहिलं लिहिलंय, भूक लागली तरच खा, हे मुलांना सगळ्यात जास्त कळतं त्यांच्या पोटामध्ये, नाही का? आणि माणसाला कळत नाही म्हणून आम्ही पोट आलेत. वी आर प्रेग्नंट विथ डेथ. पोट आला ना म्हणजे आम्ही मृत्यू आमच्या पोटात वाढवतोय, असं यमराजाला दिसते. बरोबर. मॅडम, या सगळ्या बरोबर आपण एक चांगले ग्राहक घडवतोय ना, लहान मुलं म्हणजे बाल ग्राहक आपण घडवतोय. तर ह्या सगळ्यामध्ये जेवण आहे, ह्या सगळ्यात लसीकरण किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा किती लक्ष देणं गरजेचं ठरतं असं तुम्हाला वाटतं? पण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि आपल्याकडे बरेच लशी आता
फ्रीमध्ये मिळतात, पण आपण त्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. तर लहानपणापासून ते BCGची लस, ओरल पोलिओ, कावीळची लस हे दिली जाते. मग 1.5 महिना, 2.5 महिना, 3.5 महिन्याला लसीकरण केंद्राला भेट होते, तेव्हा बाळाचं वजन केलं जातं, त्याला अजीवनसत्व पाजलं जातं. 9 महिन्याला गोवरची लस देतात, 15 महिन्याला परत लसी देतात. तर जे काय आवश्यक आहे बाळांसाठी ती आपले जवळचे लसीकरण केंद्रात मिळते आणि आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. कारण लसीकरण हा फार प्रभावी माध्यम आहे कोणतेही आजार टाळण्यासाठी. जसं मी आईच्या दुधाचं महत्त्व सांगितलं, घरचे जेवणाचं महत्त्व सांगितलं, शाळेच्या डब्याचं महत्त्व आहे, तसंच तेवढाच महत्त्व लसीकरणाचं आहे की लस दिली की तो आजार होत नाही. आपण निमोनियाची लस देतो, डांगा खोकला, घट सर्प, धनुर्वात, पोलिओ आहे, कावीळ आहे, हे सगळे लसी जे आपण देतो त्याने हे आजार होत नाही. हा एक प्रकारचा आशीर्वाद आहे की हे बाळ तुला ही लस घेतली, हे एवढे आजार तुला होणार नाही. पूर्वीच्या काळात सूर्यदेवानी कर्णाला कवच कुंडल दिले होते की तुला कोणत्याही शस्त्राचा घात होणार नाही. तर आजचे मॉडर्न जे शस्त्र आहे ते लसीकरण आहे आणि हा जो लसीकरणाचं माध्यम आहे तो आजार टाळतो. आजार कितीतरी महाग पडतो. एखादी बाळ समजा निमोनियाने आजारी पडला, आई बाबांचे 10 दिवस, त्याच्या पैशाचा खर्च, त्याला ऑक्सिजन, एक्सरे, रक्त तपास किती खर्च होतो. पण ती एक लस 2000 रुपयाची घेतली आणि ती सरकारीमध्ये फ्री मिळते आपल्याला, ती लस लावून घेतली तर निमोनियाचा आजार होणार नाही. खरं. तर लस घेणं हे अतिशय गरजेचं आहे आणि सगळ्यांनी लस घेतलीच पाहिजे, कारण ही सर्वत्र उपलब्ध आहे. आपल्या बाळाला लसीकरण केंद्राला घेऊन जा आणि वेळोवेळी त्याची तपासणी करून ते लसी लावून घ्या. बरोबर. तर आपण हा राष्ट्राला छान लसीकरण पूर्ण 100% लसीकरण झालं पाहिजे, याच्याकडे आपल्याला लक्ष गेलंच पाहिजे. अगदी खरंय. म्हणून आम्ही एक वाक्य बनवलं होतं, मेक नेशन वॅक्सिनेशन. आणि मी ढाक्याला भाषण द्यायला गेलो होतो, तर तिथे GSK म्हणून कंपनी आहे, तर ते आमचा स्लोगन वापरतात, मेक नेशन वॅक्सिनेशन. बरं बरं. मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा सरांनी असं सांगितलं की त्यांना चांगला ग्राहक होण्याचं शिक्षण हे मुलीने दिलेलं आहे. तर त्याची गोष्ट ऐकायला आवडेल, कारण आज आपण सुरुवातच अशी केली आहे की आपण ग्राहक घडवतोय आणि लहान मुलांपर्यंत हे हक्क कसे पोहोचलेत त्याचं खूप छान उदाहरण तुमच्याकडे आहे. हनुमानाने लंका पेटवली बघा, तसे मुलं असतात, ते शिकले ना की ते गावाला शिकवतात, ते मित्रांना शिकवतात. पण मला ग्राहक हक्क मुलीने शिकवले. म्हणजे तू हे कुठून शिकले? म्हणजे काय नाही, आमच्याकडे ते मुंबई ग्राहक पंचायतचे लोक आले होते ना, त्यांनी सांगितलं की काही वस्तू घेताना 6 वस्तू पाहिल्या पाहिजे. सुरक्षित आहे का, तुम्हाला ही सगळी माहिती घ्या, नीट निवड करा, तुमचं ऐकलं पाहिजे त्यांनी, तक्रार आली तर दुरुस्त करून मिळालं पाहिजे, त्याची गॅरंटी पाहिजे, वॉरंटी पाहिजे, पावती पाहिजे, म्हणजे हुंड्याची पावती घ्या. म्हणजे या निमित्ताने ग्राहकांचे जे अधिकार त्यांना दिलेले आहेत 6 ते तुमच्या मुलीने या परिस्थितीमध्ये सुद्धा बसवले. आणि मी तिला म्हटलं की फक्त मुंबई ग्राहक पंचायतने शिकवलं का? नाही म्हणे बाबा, आमच्या पुस्तकात पण आहे. अच्छा. शाळेच्या पुस्तकामध्ये आहे. सो माझं सगळ्यात जास्त शिक्षण माझ्या मुलींनी केलं. मित्र हो, तुमच्या मुलींना हे शिकवा आणि त्यांना सांगा की गावाला शिकवा, कारण शिकलेलं विसरतो पण शिकवलेलं लक्षात राहते. म्हणून आईबाबांनो, मुलांना रोज सांगा की आज तू काय शिकला हे मला शिकव, तर त्यांचं पक्क होईल, त्यांचे गुण वाढतील आणि ते चांगलं शिकतील. हे सगळं होण्यासाठी म्हणजे इतकी मुलं छान संवाद साधतायत आपल्याबरोबर किंवा बसून बोलतायत, ह्याच्यासाठी त्यांचं पोषण किंवा एक संवादाचं जे एक आपण म्हणतो ना आपलेपणा, हा पण असणं गरजेचं आहे. सगळ्यांनी सोबत एकदा तरी घरी बसून जेवलं पाहिजे. सकाळची वेळ घायची असते, शाळेत जायचं असतं, ऑफिसला जायचं असतं, आईला कामावर जायचं असतं, पण रात्रीचं जेवण मला वाटतं सगळ्यांनी एकत्र बसून घेतलं पाहिजे, जेव्हा सुसंवाद साधता येईल. मुलं सांगतील शाळेत काय झालं, बाई काय म्हणाली, आई सांगेल ऑफिसचं, बाबा सांगतील, आजी आजोबा असतील तर ते सांगतील. तर सुसंवाद साधायचं ही एकमेव संधी आहे जेव्हा कुटुंब एकत्र बसून आपले सगळे शेअर करू शकतात. बरोबर. आपण कारण शारीरिक गोष्टींबद्दल बोलतोय, शारीरिक पोषणाबद्दल बोलतोय, मला वाटतं हा संवाद मनाचं पोषण होण्यासाठी फार गरजेचा असतो मुलांच्या. मन चांगलं करायचं असेल ना
तर मुलांना मनाचे श्लोक पाठ करून घ्यायला पाहिजे. त्यापेक्षा चांगले मनाचे संस्कार या भूमीवरती नाहीत, कुठल्याही भाषेत नाही. आपण खूप भाग्यवान आहे की आपण मराठी बोलतो आणि आपण मनाचे श्लोक समजू शकतो. सर असं जरी असलं, ही खूप आदर्श परिस्थिती तुम्ही सांगताय की असं केलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तरी सुद्धा मुलं आजारी पडतात, त्यांना आजार होतात. मग त्याच्यातून अशा वेळेला आई वडिलांना कळत नाही काय करायचं, ते घाबरून जातात बिचारे. तर आपण मुळात कुठले कुठले आजार कॉमन आहेत आणि त्याच्यावर आपण काय काय करू शकतो, कशा पद्धतीने त्यांना तोंड देऊ शकतो, काय सांगा? सगळ्यात कॉमन आजार म्हणजे साथीचे आजार. आता पावसाळा आला की उलटी, जुलाब, सर्दी, पळसा हे सगळं सुरू होतो. हे सगळे व्हायरल आजार आहे. डोळे येणं, तर त्याच्यावर आपण घरगुती उपाय करू शकतो. पण त्रास झाला तर आपण डॉक्टरकडे निश्चित जायला पाहिजे. बरोबर आहे. ताप आला तरच तापाचं औषध द्या. जस्ट गरम लागतो म्हणून तापाचं औषध देऊ नये. आणि बाकी जे सर्दी पडसा आहे त्याचे घरगुती उपाय आहे. आपण आल्याचा रस देऊ शकतो, तुळशीचा रस देऊ शकतो. हे घरगुती उपाय करायला हरकत नाही आहे. पण जास्ती झाला तर आपण डॉक्टरची मदत घेतली पाहिजे. खूप जास्ती वेळ घरी ठेवायला नको बाळ. अतिशय जास्ती ताप आहे, थर्मामीटर आणलंय. थर्मामीटरने ताप मोजा. हे ताप मापक यंत्र आहे, डिजिटल आहे, त्यामुळे आपण वापरू शकतो. किती डिग्री आहे हे कळू शकेल. तर हे 1-2 मिनिट ठेवलं तर त्याच्यावर अलार्म येतो, बीप येते आणि आपल्याला कळते किती तापमान आहे. बरं. तर 100 ताप असेल तरच तापाचं औषध द्या. 100 पेक्षा खाली असेल तर औषधाची गरज नाही. बाळ आपला छान खेळत असेल तर औषधाची गरज नाही. म्हणजे व्हायरल फीवरमध्ये असं होतो, तर तापाची औषधाची गरज नाही आणि भारी भारी औषधांची गरज नाही. खूप ताप झाला तरच बाळाला अंग पुसून काढा. आपण जे पट्टी ठेवतो 6x2 इंची, ते पट्टीने ताप उतरत नाही. बाळाचं संपूर्ण अंग पाठ, पोट, छाती, काक, जांग सगळं पुसून घ्यायचं साधे पाण्याने. बर्फाचं पाणी वापरू नका. बर्फाच्या पाण्याने हुडहुडी भरते आणि ताप अतिशय जास्ती वाढतो. कधीतरी ताप जास्ती झाला तर बाळाला मेंदूला ताप चढला की फिट वगैरे येऊ शकते. त्यामुळे बर्फाच्या पाण्याने तुम्ही पुसू नका. घरी जे बाथरूममध्ये आपलं पाणी आहे त्याने एक छोटा टॉवेल ओला करा, पिळून घ्या छान. पाठ, पोट, जांग सगळं पिळून घ्या. पंखा थोडं हे केला तर पाणी एव्हॉपरेट होतं, वाष्पीकरण होतं, त्यांनी बॉडी आपली कूल होते. आणि सूकडे लक्ष ठेवा. लघवी जास्ती झाली पाहिजे. लघवी कमी झाली तर ताप उतरत नाही. कारण अंगातलं पाणी असेल, तापात अंगातलं पाणी कमी होतं, तर अंगातलं पाणी कमी झाला तर लघवी पहिले कमी होते. तर आपल्याला पाणी जास्ती पाजायला पाहिजे. पुढचे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याच्यामुळे हायड्रेशन पाहिजे, चांगलं जल सर दिलं पाहिजे. आम्ही सुसूचं गाणं केलं आहे. सू म्हणजे छान, सुसू म्हणजे लघवी. सुसू छान तर आपण छान, सुसू खराब तर आपण खराब, सुसू नाही तर आपण नाही. म्हणून लंगोट घालू नका आजारी मुलाला, शक्यतो घालूच नका डायपर लंगोट. सू बघा, सू ही जीवन जगण्याची निशाणी आहे. सू खराब तर आपण खराब, सूला वास आला तर आपण खराब, सूला रंग आला तरी आपण खराब. म्हणजे कमी झाली तर पाणी पाजा आणि सू छान झाली म्हणजे तुम्ही चांगले झाले. ती सिग्नेचर आहे. ओके, बरं. लंगोट घालू नका, डायपर्स घालू नका. पण आता ग्राहकाचं वय हे 0 असतं ना. ही छोटी मुलं सुद्धा ग्राहकच असतात. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या जाहिराती दाखवल्या जातात की या कंपनीचे डायपर्स हे रात्रभर ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हे ग्राहक फसतात मग छोटे. तर या डायपर्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? या ग्राहकांना कसं जागरूक करायचंय की नाही आपल्याला डायपर वापरायचंय? काय सांगा? पालकांनाच जागा करावा लागेल, कारण बाळ अतिशय छोटं आहे, त्याला माहिती नाही. याच्या आधी मला अजून एक जुनं सांगायचं आहे की आपण जे सांगत होतो की मातेला दूध कमी पडते, हे कसं ओळखायचं? तर जर बाळाचं वजन वाढत असेल, तिला सू भरपूर होत असेल, मग तिच्या घरी अंगणात 6-7 डायपर्स लटकलेले, डायपर नाही सॉरी लंगोट, तर म्हणजे याचे बाळाला आईचं दूध पुरते आणि त्याला दूध कमी नाही. कारण हा पाणी जाते कुठून? आईच्या दुधातून. बाळ तर पाणी पित नाही, तर आईच्या दुधातून पाणी जाऊनच बाळाला सू होणार आहे. जर 6-7 सू होत असेल 24 तासात, तेवढे लंगोट ओले होत असतील, तर या बाळाला आईचं दूध पुरेसं आहे, तिला दूध कमी नाही. ही झाली लंगोटाची एक गोष्ट. आता हे पॅरामीटर्सच राहिले नाहीत डायपर वापरायला लागला. डायपरनी कळतच नाही सू होते की नाही होते. आपण विचारलं एखादी आईला, जुलाब होता ते माझ्या बाळाला, तर सू झाली का? तर माहिती नाही, कारण डायपर लावलेला कळत नाही. तर सू होणं अगदी गरजेचं आहे. जर बाळाला 8-10
वेळ जुलाब झाले तर त्याचे दुप्पट सू पाहिजे. नाही तर निर्जलीकरण होतो, डिहायड्रेशन होतो, बाळाचे डोळे खोल जातात, त्याची तोंड जीभ कोरडं पडतो आणि हे सगळे लक्षण, छातीचे ठोके वाढतात, नाडी तेज होते, त्यामुळे त्याला डिहायड्रेशन होतो. त्यामुळे हे कसं ओळखायचं तर 1 शीला 2 सू पाहिजे, 1:2 रेशो पाहिजे. मग सू होत राहिली चांगली, गंगा वाहिली म्हणजे बाळ चांगलं आहे, कारण त्याचं पाणी अंगात आहे. आणि सू कमी झाली म्हणजे बाळ खराब आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि डायपर्स इमर्जन्सीला ठीक आहे, रोज नको, कारण बाळाला मोकळं पाहिजे. सारखं सारखं बांधून आपण बघा पाळीला आपण मासिक पाळीला आपण पॅड्स घेतो, आपण 4 दिवस घेतो, आपण काय महिनाभर घेतो का? त्रास होतो आपल्याला 4 दिवस घेतला तरी. तर बाळाला किती त्रास होत असेल, तो चालतो, घर्षण होते, रॅश येते त्याला, तर हे चांगले नाही. हा तुम्ही कुठे बाहेर चालले, तुमची जरीची साडी खराब होऊ नये तेव्हा वापरलं तर ठीक आहे, रात्री पण नको. मला वाटतं रात्री पण नको. मला वाटतं आणि त्या सवयी सुद्धा डेव्हलप होणं गरजेचं आहे. 2 वर्षाच्या बाळांनी सू सांगायला पाहिजे, कारण त्याला ती कळली पाहिजे. आम्ही म्हणतो की दिवसा 2 वर्षाच्या बाळांनी सांगायला पाहिजे शी सू आली का, आणि रात्री 3 वर्षाचं झालं की त्यांनी रात्री पण सांगायला पाहिजे. हे त्याचे डेव्हलपमेंटचे टप्पे आहेत की ड्राय बाय डे अँड ड्राय बाय नाईट. तर हे डेव्हलपच होत नाही, कारण त्याला सारखे डायपरची सवय आहे. तर डायपरची सवय ॲज अ बाळ ग्राहक आपण ती मोडून काढायला पाहिजे आणि ग्राहक जागा केला पाहिजे. एक्झॅक्टली. सर, मी तुम्हाला आजाराबद्दल 2 गोष्टी सांगणार आहे. जी. पहिली गोष्ट, आता मुंबईला 41 तापमान होईल असं रोज पेपरात येते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने भारतभर कडक उन्हाळा आहे आणि उन्हाने ताप येतो. मग मुलाचा ताप उन्हाचा का आजाराचा कसा ओळखायचा तर गाल 2 बोटात धरायचा. अच्छा. नेहमी तोंड आतून गरम असते आणि हवा लागून चामडी गार होते. आजारामध्ये आतून तापतो, तर आजार असेल तर आतून गरम लागेल, पण ऊन लागलं तर बाहेरून तापलं ना, तर बाहेरचा गाल गरम होतो, त्याला घाम येत नाही, त्याची सुसू कमी होते, त्याला तहान लागते आणि तो खेळकर असतो. म्हणजे माणूस तापला आहे पण छान आहे आणि तहान लागते आणि सुसू कमी होते, याला ऊन लागलेलं आहे. का सांगत आहे, आमच्याकडे 1200 मुलं ॲडमिट केले आहे, त्यातले 630 मुलं हे यांनी म्हणजे दर दुसरा माणूस हा उन्हाने तापलेला होता आणि कोणाला माहीत नसल्यामुळे त्याला औषध, सलाईन, इंजेक्शन काय काय करतात, मग हळूहळू तो बराच होतो. पण आम्ही जर हे केलं आणि बाहेरचं गरम असेल तर आंघोळ घाला, पाणी प्या, त्याला सुकुमार करा. लघवी कमी म्हणजे कुकुमार, तो राजाचा सुकुमार करा, तो बरा होऊन जाईल. बरं. मुलांचा दिनक्रम कसा असायला हवा जर आपण त्याचं वेगळं सांगा. नाही, आता फोटोमध्ये दात दाखवतात ना, तर चांगल्या दाताचा माणूस दाखवा 100 रुपये देईल. सगळ्यांचे दात किडलेले आहेत. 5 वर्षाला निम्म्या मुलांचे दात किडलेले असतात. 12 वर्षाला 95% लोकांचे दात किडले. याचं कारण साखर दाताला चिटकते, तिथे जंतू वाढतात. तर घरात साखर नाही पाहिजे, चहात साखर नाही पाहिजे, गोड फक्त सणाला. आम्ही सुधरूया. 95% लोकांचे दात किडके आहेत. हा किडक्या आणि त्याने आम्ही अल्पायुष्य आहे. सोपंच आहे. आणि मिठाने जर दात घासले ना तर कीड करणारे जंतू मरतात. आणि विड्याच्या पानात जो चुना असतो तर अल्कलाईन असतो ना, त्या ॲसिडमुळे ते दाताला खड्डा पडतो. तोंडातलं ॲसिड नष्ट होतं जेवल्यावर पान खाल्लं की. म्हणून जेवल्यावर पान खा, मिठाने दात घासा आणि साखर घरातनं बाद करा. तुम्ही हत्तीवरून साखर वाटा, लग्नामध्ये करा, सणाला करा. गोळ्या चॉकलेट देऊ नका. वाढदिवसाला कलिंगड कापा, पपई कापा. बाजारचं फरसाण आणू नका. बाजारचे बेकरीच्या वस्तूत खूप मीठ आहे. मिठाने BP वाढते. BP नंबर 1 किलर आहे. बाहेरचं आणू नका. बिस्किट आणू नका, त्या जागी फळं द्या. मगाशी मी तुम्हाला काहीतरी सांगत होतो की 1 कप चहा आणि बिस्किट यानेच सगळं वाटोळं झालं. मला वाटतं आणि लहान मुलांना सुद्धा बऱ्याच घरांमध्ये चहा बिस्किट किंवा दूध बिस्किट दिलं जातं, म्हणून ते खराब आहेत. कारण त्यांना पाणी जातं, म्हणून ते बारीक आहेत. हे देऊ नका. आणि मोठे लोक जेव्हा 1 कप चहा पितात ना तर 10 ग्रामने वजन वाढते किंवा 6 बिस्किटाने. आणि असं ते सामाजिक माणसं खातात खातात जाड होतात. त्या जागी जर ताक आणि फळं खाल्ली ना तर ताकाने B12 मिळेल, मेंदू वाढेल, आयुष्य 100 वर्ष होईल. जो ताक पितो त्याला वैद्य लागत नाही असं संस्कृत सुभाषित आहे. सो चहाला बाद करा, ताक घ्या, बिस्किटांना बाद करा, बाजारचं बाद करा, फरसाण बाद करा, हॉटेलचं बाद करा, त्या जागी फळं खा. महाराष्ट्र 50,000 कोटी रुपयाची चहापत्ती खातो. अच्छा. तेवढे पैसे आसामला जातात. त्या जागी ताक पिलं ना तर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील आणि आम्ही निरोगी होऊ. बरोबर. मला वाटतं ग्राहक म्हणून सुद्धा आपण हे खूप जागरूकपणे सांभाळलं पाहिजे, कारण इतकी प्रलोभनं आपल्याला रोज दिसत असतात आपल्या टेलिव्हिजनवर.
तर टेलिव्हिजन बद्दल सुद्धा सरांकडे सांगण्यासारखं काहीतरी आहे हो. ज्याने आपण मुलांना जागरूक करू शकू चांगला ग्राहक होण्यासाठी. पण अजून एक सांगतो हा. की या बिस्किटाचं पाकिट असताना त्यावर लिहिलं असतं की 1 ग्रामची किंमत किती, तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी 300-500 रुपये किलो मिळतात आणि पुढे 50-100 रुपये किलो आहेत. त्यात जीवनसत्व आहेत आणि आदर्श आहेत आणि हे रॉंग आहे. हां, पडदा जो आहे ना हे विज्ञान आहे. म्हणजे इंटरनेट छान आहे पण दर तिसरं डाउनलोड ॲडल्टचं खराब आहे. हो. म्हणजे आम्ही वाईट आहे ते टी व्हीत, पण आमचा स्टाफ त्याच्याला सांगतो म्हणजे शिकायचं ना सर्वोत्तम शिकायला साधन मोबाईल आहे. मग एलन मस्क आहे ना तो असाच शिकून त्याने मंगळावर ग्रह पाठवता येतो. तर आपण मोबाईल तुम्हाला जे पाहिजे ते त्याला सांगा मला पाहिजे आणि ते शिका आणि ते करा. तर हे खूप छान साधन आहे. आणि प्रत्येक गोष्ट का म्हणून विचारा. आईच्या दुधाची जाहिरात नाही, हापूस आंब्याची जाहिरात नाही, ज्याची जाहिरात होते ना ते घ्यायचं नाही असं ठरवून टाका. ज्याला बघा एखादी आंब्याची नाही ना तो का सवलत देतोय कारण त्याची वस्तू खराब आहे. त्याची जाहिरात काय करतो त्याची वस्तू खराब आहे असं आधी विचार करा, आधी वाईट विचार करा आणि मग घ्या. मुलांना असं शिकवायला लागेल आणि त्यांना खरेदी करताना सोबत घेऊन जा. त्यांना ते जे काही घ्यायचं आहे त्याची किंमत बघू द्या, त्यात काय कंटेंट्स आहे, ते हानिकारक आहे का, त्याच्यासाठी फायद्याचे आहे का, हे त्यांना लहानपणी शिकवायला पाहिजे. त्यांना घेऊन जायला लागेल सोबत आणि काय घेतोय. त्यामुळे ते जंक फूड वगैरे जे आजकाल सुरू झालं आहे, खूप मुलं बाहेरचंच खातात. त्यांना माझा मुलगा जेवत नाही पण पिझ्झा बर्गर हे सगळं खातो, आवडीने खातो, जेवढा दिला तेवढा खातो. तर आपल्याला आपल्या घरचं जेवण टेस्टी त्यांची मदतीने आपण घरी चांगले पदार्थ बनवू शकतो. आपल्याला बटाटा वडा बनायचा आहे, चल बेटा तू बटाटे सोलायला मदत कर, ठेचायला मदत कर, त्याची मदत घ्या, त्यांना कामाला लावा. तर मग त्यांना कळेल, त्याचं किंमत कळेल. आणि घरी बनवलेले कितीतरी बटाटे वडे आपण खाऊ शकतो आणि तेच बटाटा वडा घरी बाहेर घ्यायला गेलो तर किती महाग पडेल आणि तो निरोगी नाही आहे ना, त्याच्यापासून आपल्याला आजार येण्याची शक्यता आहे. त्याला दाखवू शकू आपण कुठल्या हॉटेलचा त्याचा पाठीमागचा एरिया दाखवू शकतो की ते मुलं जे जेवण बनवतात ते ना आंघोळ केलेले नाही आहेत, नाक शिंकतात, त्याच हाताने ते बटाटे ठेचतात. तर पाणीपुरीवाला त्याचे नेल्स मोठे मोठे नखं आहे, त्याच हाताने ते पाणी बुडवून देतो, त्यात कितीतरी इन्फेक्शन होतो. ते हे सगळं मुलांना शिकवायला पाहिजे जाऊन. बरोबर, कोणते तरी चांगले हॉटेलचा पाठीमागचा भाग पण त्यांना दाखवायला पाहिजे की हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे. त्यांना जर आई बाबा म्हणून आपण त्यांना माहिती दिली ते आपले मुलं निश्चित चांगले ग्राहक होतील आणि त्यांचा आजार आपण नीट राखू शकू. जागरूक ग्राहक. तुम्ही स्वतः दोघंही मुंबई ग्राहक पंचायतीशी जोडलेले आहात, त्याच्यामुळे आपण ही सांगड घातली आहे की मुलांचं आरोग्य, त्यांना होणारा त्रास आणि आपण चांगला ग्राहक कसा घडवतो या निमित्ताने. हे सगळं आपण जेव्हा बघतो आहोत तेव्हा मुलांमधला लठ्ठपणा ही आत्ताची खूप गंभीर समस्या झालेली आहे. ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही मॅडम? लठ्ठपणा खूपच वाढला आहे कारण मुलं आजकाल मैदानी खेळ खेळतच नाही, ते गेम्स खेळतात मोबाईलवर. त्यामुळे मुलांना तासभर रोज त्यांनी मैदानी खेळ खेळलेच पाहिजे. आजकाल शाळा मग लगेच ट्युशन आहे, मग घरी मुलं अभ्यास करतच नाही, शाळेतनं आले जेवले की लगेच ट्युशनचा क्लास असतो, त्यांना बिचाऱ्यांना खेळायला वेळच नाही आहे. तर मला सगळे ग्राहकांना विनंती आहे, सगळे प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी तासभर तरी मुलांना खेळासाठी दिलं पाहिजे. कारण शाळेत पण जो PT चा तास असतो तो गणिताचे शिक्षक किंवा सायन्सचे शिक्षक घेऊन टाकतात, आमचं पोर्शन कंप्लीट नाही झालाय, त्यामुळे शाळेत पण त्यांना खेळायला मिळत नाही. खेळणं हे कंपल्सरी आहे कारण त्यांचं व्यायाम कसं होईल नाही तर त्यांनी खेळलं पाहिजे, त्यामुळे लठ्ठपणा कमी होईल. मुलं आजकाल जास्ती बसतात त्यामुळे त्यांचा व्यायाम कमी होतो. शाळा झाली, ट्युशन क्लास झाली, घरी आल्यावर परत गृहपाठ आहे त्यांचाच आणि मग आजी आजोबांसोबत TV बघत बसतात रात्री उशिरापर्यंत, त्यांची झोपा होत नाही. त्यांनी शाळेत जाणाऱ्या मुलांची झोप कमीत कमी एक 8वी पर्यंत 8 ते 10 तास पाहिजेच. लहान वयात अजून पाहिजे त्यांना तेवढी झोप पाहिजेच पाहिजे. त्यांचा मेंदू जर ताजा तवाना असेल तरच टीचर जे काय शिकवते त्यांचे डोक्यात राहील आणि ते रिप्रोड्यूस करू शकतील. नेक्स्ट डे जर टीचरने विचारला काय शिकले किंवा काय आहे ते पुन्हा ते सांगू शकतील. त्यामुळे झोप पण महत्त्वाची आहे आणि लठ्ठपणासाठी त्यांना खेळाचा तास हे महत्त्वाचं आहे जे शाळेमध्ये प्रत्येक शाळेत कंपल्सरी केलं पाहिजे. मग अशी आपण चॉकलेट दाताबद्दल बोलत होतो तर मला तेव्हा सुचवायचं की शाळेत वाढदिवसाला चॉकलेट वाटायची पद्धत आहे, ती पद्धत आपण
ओढून काढली पाहिजे ग्राहक म्हणून, की त्याच्या जागी तुम्ही पेन्सिल रबर काहीतरी दुसरं द्या, फ्रूट द्या, फ्रुट्स द्या, पण चॉकलेट बिस्किट नको. कारण पालकांना सांगितलं चॉकलेट बिस्किट देऊ नका, ते म्हणतात रोज मुलं वाढदिवस असतो एवढे चॉकलेट आणतात, त्याचं करायचं काय. तर चॉकलेट बिस्किट बाद केली पाहिजे शाळेतून आणि त्याच्या जागी पेन, पेन्सिल, रबर, फ्रूट्स वाटले तर चालेल. हे मला वाटते शाळेत सांगायला पाहिजे. आणि खेळायचा तास हे कंपल्सरी पाहिजे, तेव्हा खेळलंच पाहिजे. 40 मिनिट एक पीटी पिरियड पाहिजेच, त्यांना खेळू द्या मन. येस, त्यामुळे आपण हे लठ्ठपणावर मात करू शकतो आणि गॅजेट्सचा उपयोग पण मला वाटते कमी केला पाहिजे शाळेत. सर आपल्याला काय त्याची कंबर जाड ना तो जाड, म्हणजे छातीतनं जर बोट सरळ निघाला ना तर ते कमरेपर्यंत गेलं पाहिजे, तो बाहेर नाही आलं पाहिजे, टायर नाही पाहिजे. आत वळला तर चालेल, पण वळला म्हणजे जाड झाला. पण याचं शास्त्र पण आहे, भारतीय अभ्यास. 350 ते 1380. अच्छा, 3 वर्षाला पोटाचा घेर 50 सेंटीमीटर असेल, 350. 3 वर्षाला पोटाचा घेर 50 सेंटीमीटर असेल तर तुमचा मुलगा जाड आहे, आज लक्ष घाला. आणि ही मर्यादा दरवर्षी 3 वाढते. अच्छा, 3 वर्षाला 50, 4 वर्षाला 50 अधिक 3 53, 5 वर्षाला 53 अधिक 3 56, असं 13 वर्षाला 80, म्हणजे 13 वर्ष त्याच्यावरचे आपण सगळे, ज्याची कंबर 80 सेंटीमीटर आहे तो जाड आहे. जाड आहे तो अल्पायुषी आहे. आधी जाड होतो, मग त्याला साखर, BP, शुगर, डायबिटीस, मूत्रपिंड खराब, लिव्हर खराब, मेंदू खराब, हृदय खराब आणि 20 वर्षामध्ये दी एंड. सो आजची खरी आजार कीड वाळवी लागलेली जाडेपणाची आहे. आणि हे कसं कमी होतं तर साऊथ आफ्रिकेचा अभ्यास आहे की एक नाश्ता कमी केला आणि ग्राउंडवर 1 तास खेळलं की मुलं बारीक होतं. अच्छा, सो मधले नाश्ते जे आहेत ते ताक बिस्किट आणि करा, बिस्किट नाही ताक आणि फळ. सकाळ बद्दल नाही म्हणत होतो आपण, मधलं खाणं. मधलं खाणं ताक आणि बिस्किट करा. आणि जेवताना ज्याला वजन कमी करायचं ना त्याने भात पोळी सोडावी, त्याच्या जागी भाजी कोशिंबीर घ्यावी. म्हणजे ज्याला वजन कमी करायचं त्याला ताटाचे 3 वाटे भाजी कोशिंबीर, 1 वाटी डाळ. असं मी गेले 5 वर्ष जेवत आहे. मी भात पोळी खाल्ली नाही, बिस्किट खाल्लं नाही, चहा पित नाही, माझं काहीही बिघडलेलं नाही. माझी बायको एकदाच जेवते, आज काही बिघडलेलं नाही. मला वाटतं आपण आता अगदी शेवटाकडे चाललोय. तुम्ही दोघांनी मिळून अशी खूप वेगवेगळी छोटी छोटी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि आता तुमच्या समोर सुद्धा एक छानसं पुस्तक आहे ज्याच्यात एक कविता आहे खूप इंटरेस्टिंग. त्यातले 2-1 कडवं फक्त आपल्यापर्यंत पोहोचवा प्लीज. ही खूप इंटरेस्टिंग पुस्तकं तुम्ही सगळी लिहिली आहेत. कारण ही जादू आहे मुलं छान करायची. मुलांसाठीच आहे. खेळता खेळता खावे, खाता खाता खेळावे, खिशात चणे दाणे ठेवावे, गाजर काकडी खाऊ ठेवावे, दिवसभर खेळावे, दिवसभर खावे, छान व्हावे. बसून जाड होतात, खेळणारे मुलं जाड नाही होत. धावत शाळेत जावे, धावत घरी यावे, TV लावून नाचावं, दोरे घेऊन कुदावं, छान व्हावं. संध्याकाळी 2 तास मैदानात, 7च्या आत घरात, 9च्या आत बिछाण्यात. आणि ज्याची झोप, ज्याला आई उठवते ती पाप करते. ताटावरून उठवायचं नाही आणि झोप झाल्याशिवाय झोप मोडायची नाही. झोप मोडली की मेंदूला इजा होते. लहान मुलांचे विशेष. मुलं 9ला झोपले तर ते आपोआपच उठणार. तेच उठवून आईला म्हणणार आई उठ उठ, भूक लागली. बरोबर. झोपण्याआधी शाळेत शिकलेलं वाचावं, रामायण महाभारत वाचावं, हितोपदेश पंचतंत्र वाचावं आणि आईबाबांना आपण काय शिकलो ते शिकवावं आणि छान व्हावं. सकाळी सूर्योदयाआधी उठावं, आईबाबांसकट उठावं, सर्वांनी सूर्यनमस्कार योगासनं करावे आणि छान व्हावं. काहीतरी पाठांतर रोज करावं. काल काय पाठ केलं ते आधी आठवावं आणि आज जे शिकवणार आहे ते वाचून जावं. अर्ध तरी कळतं म्हणजे मग छान होणार. हां, आणि नाश्ता करून जावं आणि सगळं पाठ करावं. हे गाणं पाठ करावं, कविता पाठ कराव्या, सूत्र पाठ करावं. काही कामाचं ऐकलं की 5 वेळा म्हणावं, पाठ होते. 5 लोकांना सांगावं, पाठ होते. 116 वर्ष आठवते. मग सगळे मुलं सगळ्या परीक्षात पास. याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये 0 नापास. उपयुक्त गोष्ट 5 वेळा म्हणायची आणि 5 लोकांना सांगायची. पुस्तकातले चित्र भिंतीवर काढायचे, नकाशे काढायचे. भिंती आपल्या बापाच्या आहेत, रंगवून टाकायच्या आणि छान व्हायचं. आणि दर वाढदिवसाला उंची वजन करायचं, फक्त कलिंगड कापायचं, फळं वाटायचे आणि उंची वजनाचा आलेख काढायचा, लसी घ्यायच्या आणि 100 वर्ष छान राहायचं. आणि हे सगळ्यांना शिकवायचं. हा दिनक्रम जर मुलांनी सांभाळला तर किती छान होईल. अगदी आता समारोप करत असताना मॅडम जाता जाता काय सांगाल? भविष्यातले ग्राहक घडवण्याचं काम आपण अगदी कमी वेळात करतो आहोत. मुंबई ग्राहक पंचायतीच्या वतीने आज तुम्ही इथे आला आहात आणि सगळ्या बालकांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा कार्यक्रम आपण करतोय. काय सांगाल जाता जाता? जाता जाता मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की जे काही आम्ही आज शिकवलं ते 4 लोकांना तुम्ही सांगा, मग तुमचं सगळं रिवाईज होईल आणि जास्ती लोकांना फायदा होईल. मला जेवढे लोक बघतील त्यांना फायदा आहेच. तर
आपल्याला भर दिला पाहिजे आईचं दुधावर. हे या भूतलावर मिळणारा अमृत आहे हो. आणि ते अमृत सगळ्यांना मिळायला पाहिजे. फ्री आहे. आईचं दूध फ्री आहे, ते पाजायला पाहिजे. बाटली मुक्त वातावरण पाहिजे. बाटली, बाहेरचा दूध, डब्याचा दूध हे नको. ज्यांनी मुलांचं, आमचे बाळ ग्राहकाचं भविष्य खराब होईल हे नको. त्यांचा उष्टावण झाला पाहिजे 6 महिन्याचे झाल्यावर आणि घरचा चौरस आहार त्यांना सगळी चव दिली पाहिजे. तिखट, आंबट, तुरट सगळी चव त्यांना मिळाली पाहिजे. आपण बाळ दात चावतो, मग काहीतरी प्लास्टिकचे टीथर्स देतो, त्याच्याऐवजी आपण कडक भाज्या दिले त्यांना चावायला. हिरडे शिवशिवतात, त्यासाठी गाजर आहे, मुळा आहे, लाल भोपळा आहे, दुधी भोपळा, हे सगळे लांब तुकडे की त्याने पकडलं तरी त्याचे हातात शिल्लक राहतो. चावायला दिलं तर त्याला फायदा होईल. 6 महिन्याला उष्टावण केला. वाढदिवसाला ताटभर आईबाबांसोबत तो जेवला पाहिजे. जेवताना बाळ मांडीवर पाहिजे, म्हणजे त्याला कळलं पाहिजे आई बाबा खातात आहे, सगळेजण खातात आहे, सगळेजण मलाच पकडून भरवतात आहे असं वाटत नाही. हे क्रिया सगळे करतात आहे, घरचे सगळे लोक जेवतात आहे, त्यामुळे नैसर्गिक क्रिया मी पण केलं पाहिजे. तर मग जेवायला तो नाही म्हणणार. सगळेच खातात आहे, मी पण खाईन. त्याला जेवायला, नाश्त्याला सोबत बसवा. रात्रीचं एक जेवण सगळे कुटुंबाने एकत्र घेतलं पाहिजे, ज्यांनी एकी वाढेल. जे काय सुखदुःख आहे शेअर करता येईल. दुःख असेल तरी शेअर करायला पाहिजे की आज माझा असा लॉस झाला किंवा माझे बॉसने फायरिंग दिली किंवा एक बाळ माझ्याकडनं चुकून खराब झाला, मी आपल्या घरी शेअर करायला पाहिजे. हे सगळ्यांनी केलं पाहिजे. रात्री झोपताना त्या बाळाला गोष्टी सांगायला पाहिजे. रामायणातली गोष्ट, पंचतंत्र आहे, हितोपदेश आहे, त्याचे छान छान गोष्टी सांगितली पाहिजे. त्यांना बोध पण होईल, त्याचा त्याला शिक्षा पण ऐकायला मिळेल आणि चांगलं त्याचे याच्यामध्ये होईल. डायपर्स वापरू नका. मुलांना जंक फूड पासून वाचवा. घरीच बनवा. जे काय बनवायचं आहे, तुम्हाला वडापाव बनवायचं आहे, बटाटे आणा, उकडा, त्याचे वडे बनवा. बाबा चांगले दुकानातले पाव आणतील, कितीतरी बटाटे वडे खाऊ शकतो. पाणीपुरी खायची आहे, पाणीपुरीचं पॅकेट मिळतो. एव्हरेस्ट मसाला आणा. जे काय मसाले, छान पाणीपुरी घरी बनवा, पाहिजे तेवढी खा. भेळ घरी बनवू शकतो. हे सगळे जे फूड आपण बाहेरून आणतो, हे घरी खाल्ले तर त्याची पोषक तत्व वाढतात, त्याची व्हॅल्यू वाढते. पण बाहेरचं खाल्ला तर ते आजार जास्ती होईल. त्यांनी आपण लसीकरण वगैरे सुद्धा सातत्याने करणार आहोतच, त्या गोष्टी सुद्धा त्याच्यात आहेत. कारण तो एकमेव उपाय आहे आजार टाळण्यासाठी, त्यामुळे लसीकरण केलंच पाहिजे. मला वाटतं खूप भरभरून ह्या दोघांनी आज आपल्याला सांगितलंय की कशा पद्धतीने आपण आपल्या मुलांना घडवायचं आहे. कारण ते देशाचे नागरिक तर आहेतच, पण ग्राहक म्हणून सुद्धा ते समाजामध्ये वावरणार आहेत आणि काय चांगलं काय नको हे लहान वयापासूनच त्यांना समजणं फार गरजेचं आहे. तुम्ही दोघंही इथे आलात आणि मनापासून बोललात, छान गप्पा मारल्यात. तुमचे मनापासून आभार मानते आणि आपण आपल्या नवीन विषयासह पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार.